तर बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आलाय। सिंधुदुर्गातही राणेंच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला। नाही, भुक्कड म्हणजे मला ना, पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला। ऐकून घ्या, पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला, भुक्कडच येते काय आज त्यांची परिस्थिती। बांगलादेश भुक्कड आहे, भुक्कड नाही तर मी बांगलादेश आणि पाकिस्तान म्हणतो भुक्कड। कुत्रे सुद्धा आम्ही वापरला, कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही। अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल, आम्ही धर्माबद्दल बोललेलो नाही, तो कोणत्या धर्माचा असेल, कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल। हा, आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या विषयावर आम्ही बोललो। अत्याचार जो होत आहे बांगलादेश हिंदूंच्या समर्थनार्थ यात्रा आपण बघतो आहोत सिंधुदुर्गामध्ये, आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयावर येथे आता ही एक बैठक देखील होईल, आणि त्या संबोधतील या संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आहेत, तसंच यामध्ये दीपक केसरकर सावंतवाडीचे आमदार हे देखील सहभागी झालेले आहेत। आमदार नितेश राणे आहेत, हिंदुत्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार नितेश राणे हे देखील यात्रेमध्ये सहभागी आहेत। आपण बघतो ही सिंधुदुर्ग नगरीच्या या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते सिंधुदुर्ग नगरी ओरस मुख्यालयापर्यंत ही यात्रा आता ही पायी काढण्यात आलेली आहे। सर्व जे मोठ्या संख्येने हिंदू बांधव आहेत ते इथे सहभागी झालेले आहेत। आपण दीपक केसरकर आहेत आपल्यासोबत, आणि बांगलादेशमधल्या हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे हीच भावना घेऊन हे सगळे हिंदू बांधव एकत्र झालेले आहेत, आणि माझी खात्री आहे की विश्वनेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब याची दखल घेतील आणि योग्य अशी कारवाई ही बांगलादेशच्या संदर्भात आणि त्यांच्याशी बोलणी आधीच चालू आहेत त्याला अधिक गती मिळेल। हिंदू समाज जो बांगलादेशमध्ये आहे, ज्या अडचणीत आहे, जो अत्याचार त्यांच्यावर होतोय, तो आपल्या सरकारला हिंदूंचा आवाज ऐकवण्यासाठी, हिंदूंची ताकद दाखवण्यासाठी हा एक प्रयत्न आमच्याकडून आहे। हिंदू समाज जसा आपल्या देशात जगतोय, राहतोय मानाने सन्मानाने, असं जगभरामध्ये जिथे जिथे आपला हिंदू समाज आहे त्यांच्यावर कसलाही अत्याचार होता कामा नाही, ते कसलीही अडचण त्यांच्यावर येता कामा नाही, यासाठी हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे। हिंदू एकत्र आला तर काय करू शकतो हे अख्ख्या जगाला दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुतडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।